तर प्रत्येक गृहिणीचं जीवन हे सेमच असतं. दररोजचं रुटीन समजलं तर सगळ्याच बायकांचं सारखंच असतं. बऱ्याच साऱ्या गोष्टी प्रत्येक गृहिणी एकसारख्या जीवन जगत असतात. पण अशा गोष्टी करताना आपण हेल्दी रेसिपी त्याचबरोबर आपल्या डाएटकडे लक्ष देऊन त्याचसोबत संध्याकाळचं असं आपलं घरातली कामं करून आणि बरेच सारी क्लिनिंगची टिप्स त्यानंतर पुढच्या 2 दिवसाची जेवणाची डब्याची तयारी करून ठेवणं हे सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब देखील करा. व्हिडिओला सुरुवात तर केलेलीच आहे. सगळ्यात अगोदर जर बघितलं तर संध्याकाळचे 7 वाजलेले होते आणि आम्ही बाहेर जाऊन आलो, म्हणजे भाजीपाला घेऊन आलेलो होतो. पुढचे 2 दिवस डब्यासाठी ज्या काही भाज्या लागणार होत्या तर सुक्या भाज्याच डब्याला शक्यतो नेत असतात. त्यामुळे मग फ्लावर, भेंडी, मेथी अशा काही बऱ्याच साऱ्या छोट्या-छोट्या म्हणजे ज्या लागणाऱ्या ज्या रेग्युलर डब्याच्या टिफिनच्या भाज्या आहेत त्या घेऊन आलेलो होतो. तर बऱ्याच वेळा मी जास्त भाजीपाला आणून ठेवते, पण मग कधी-कधी जर मला कुठे जायचं जर ठरलं तर भाजीपाला हा फ्रीजमध्ये खराब होऊन जातो. त्यामुळे मग असा थोडाच आता भाजीपाला मी आणायला लागलेली आहे. आणि आता बघा संध्याकाळच्या रुटीनच्या वेळी आता एकीकडे आम्हाला बनवायचं होतं हेल्दी रेसिपी. तर कोथिंबीरीच्या दशम्या बनवायच्या होत्या. तर त्या बनवण्याच्या अगोदर म्हटलं चला हा जो भाजीपाला आहे हा छान असा व्यवस्थित निवडून फ्रीजमध्ये ठेवूया, म्हणजे किचन ओट्यावरती थोडंसं एक काम कमी होतं आणि पुढच्या 2 दिवसाचं टिफिनचं टेन्शनसुद्धा कमी होतं. आणि सकाळी जर आपण भाजीपाला निवडायचं म्हटलं तर खूप सारी फजिती होते, मुलांना बघावं की घरात बघावं. त्यामुळे मग संध्याकाळचीच अशी तयारी करून ठेवते. तर फ्लावर आणि भेंडी, टोमॅटो छान असे निवडून फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवले. त्यानंतर एकीकडे मिस्टरांना छान असं खलबत्त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट वाटायला दिली, कारण एकीकडे मला दुसरी पण बरीच सारी कामं होती. थोडासा जरी देखील हातभार लागला ना तर आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला पटपट करायला सोपं होतं. आणि बघा आता किचनमध्ये जो भाजीपाला निवडून ठेवलेला होता त्याची जी काही भाजीपाल्याचे जे काही निघालेलं होतं सगळं असं उचलून कॅरीबॅगमध्ये टाकलं. त्यानंतर आता त्यांना विचारत होते की इथे कोथिंबीरीचे दशम्या बनवायच्या होत्या, तर पूर्ण कोथिंबीर घेऊ का नको घेऊ. तर ते बोलले ठीक आहे, पूर्ण कोथिंबीर घेऊन टाक, छान लागतात कोथिंबीरीच्या दशम्या. त्या दुसऱ्या दिवशी सुद्धा खाता येतात आणि त्यांना दशम्या वगैरे असं खूप आवडतं. तर चला म्हटलं आज हेल्दी रेसिपी अशी ट्राय करूया, कारण रोजच बाहेरचं अनहेल्दी खाऊन आणि बऱ्याच साऱ्या म्हणजे इकडे तिकडे जाऊन जर आपण जेव्हा बाहेर जातो ना त्यावेळेस बाहेरचंच आपण खात असतो आणि अशा वेळी ना घरातलं खाणं आपल्याकडे दुर्लक्ष होतं. तर चला म्हटलं आज आपण हेल्दी रेसिपी कोथिंबीरीच्या दशम्या बनवूया. तर आता इथे कोथिंबीर छान मी चिरून घेतलेली आहे आणि एकीकडे चिरताना कसं आहे ना थोडीशी कोथिंबीर मी अशी डब्यामध्ये भरून ठेवली. जसं की आता फोडणी वगैरे द्यायला कोथिंबीर तर लागतेच. कोथिंबीर टाकली तरच चव येते भाज्यांना. तर कोथिंबीर थोडीशी काढून ठेवली आणि बाकीची सगळी कोथिंबीर अशी धुवून आता व्यवस्थित घेणार आहे. त्यानंतर जर बघितलं तर मी आता इथे बाजरीचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेणार आहे, कारण नुसतं बाजरीचंच पीठ घेतलं तर आपल्या त्या दशम्या असतात त्या तुटतात, किंवा दशम्या म्हणा किंवा थालीपीठ म्हणा तर ते तुटून जातात, व्यवस्थित येत नाही. त्यामुळे थोडंसं यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आणि त्याचसोबत ही आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची छान अशी वाटून घेतली आणि त्यामध्ये घातलेली होती. आणि त्यानंतर हळद घातली, हळद थोडीशी जास्त घालायची आणि मीठ घातलं चवीनुसार. तर अशा पद्धतीने कोथिंबीरसुद्धा जी चिरलेली होती बारीक धुवून ठेवलेली तीसुद्धा घेतली होती. आणि तर आता ह्या सगळ्या गोष्टी आता छान अशा मळून घेणार आहे. तर मी दशम्या बनवणार होते, पण माझ्याकडनं म्हणजे बाजरीचं पीठ हे भरपूर म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून जास्त दिवस झाल्यामुळे बाजरीचं पीठ हे जुनं असल्यामुळे दशम्या तुटतात. त्यामुळे मग मी गव्हाचं पीठ यामध्ये ॲड केलं आणि दशम्या बनवण्यापेक्षा मला थालीपीठ जास्त सोपी जमतात, म्हणजे झटपट जमतात. तर म्हटलं चला आता दशम्याच बनवूया. तर एकीकडे छान पीठ मळून दशम्या बनवून घेतल्या, 2-3 दशम्या बनवून घेतल्या. त्यांना एकीकडे छान जेवायला दिलं. तर त्यासोबत छान असं दही दिलं. दशम्या कोरड्या असतात त्यामुळे सुकं जेवण जात नाही. त्यामुळे म्हटलं चला आता दहीसुद्धा त्यासोबत मस्त छान लागेल आणि थोडंसं लोणचं दिलं. तर अशा पद्धतीने एकीकडे त्यांचं जेवण चालू होतं, एकीकडे मी गरमागरम दशम्या त्यांना बनवून देत होती. तर दशम्या बनवण्याची पद्धत माझी अशी असते, कोणी कापडावरती किंवा प्लॅस्टिकवरती असं करून घेतात, मग तव्यावरती भाजतात. तर मी तसं न करता डायरेक्टली तव्यावरच असं थापून आणि मगच त्याच्यावरतीच भाजून घेते. तर पाणी घेऊन ॲज इट इज छान असं पाण्याने थोडं आपण पसरवू शकतो आणि थालीपीठसुद्धा अगदी छान बनतं. तर अशा पद्धतीनेच मी नेहमी थालीपीठ बनवत असते.
बऱ्याच वेळा काय होतं ना, की सकाळचं जेवण झालेलं असलं, की संध्याकाळची इतकी जास्त भूक लागेल नसते आणि रात्रीचं इतकं लेट जेवणाला लेट होतं, की रात्रीचं मग जिरायलासुद्धा प्रॉब्लेम होतो आणि मग सकाळी पूर्ण म्हणजे बॉडीमध्ये वेगळंच पोटामध्ये जाणवतं. त्यामुळे म्हटलं चला आता लवकरच जेवणाची रेसिपी आता लवकर स्वयंपाकाला लागून घ्यायचं आणि लवकर स्वयंपाक करून आवरून घ्यायचं. म्हणजे जरा वेळ बसलं ती पोटातलं सुद्धा जिरतं. आणि आता एकीकडे माझ्या दशम्या वगैरे बनवून जेवण करून झालेलं होतं. तर चला म्हटलं आता छान असं ताकाची पिशवी आणलेली होती, तर ताक घेतलं आणि त्यामध्ये छान असा चाट मसाला घातला आणि छान असं चाट मसाला जास्त घातला की खूप छान चव लागते. आणि कोणताही म्हणजे बॉडीमध्ये जळजळ किंवा कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम असेल किंवा पिंपल्सचा देखील तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही असं ताक पिऊ शकतात. तर आता मला सध्या तरी रात्रीचं जेवण झाल्यावरती खूप छातीमध्ये जळजळ होतं, त्यामुळे म्हटलं चला आता थंडगार असं ताक पिऊया. तर ताक पिल्याने सुद्धा छान असं मस्त लागतं. तर थंडी असू द्या किंवा उन्हाळा असू द्या, छान ताक प्यायला खूप छानच लागतं. त्यानंतर आता जेवण झालं आणि आता भांडी घासायची होती. तर थोडीशी भांडी होती थालीपीठाची वगैरे, चला म्हटलं आता घासून घेऊया. लागलीच एकामागे एक काम करत गेलं ना तर आपली कामंसुद्धा झटपट होतात आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी मल्टीटास्किंग आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. इतकी सगळी कामं करताना मला थोडंसुद्धा असं काही म्हणजे अशक्तपणा किंवा काही जाणवत नाही, कारण मी कंटिन्युअसली या गोष्टीची सवय लावून घेतलेली आहे. आणि आता जवळपास भांडी जी होती ना आता थोडीच होती, म्हटलं चला आता घासून घेऊया. तर आता भांडी घासून इथं धुवून ठेवलेली होती. त्यानंतर जो गॅस आहे तर आता इतका थालीपीठाचा स्वयंपाक बनवला, म्हणजे दशम्या वगैरे बनवताना तुम्हाला माहीतच असेल की इकडे तिकडे तेलाचं पाण्याचं सगळं असं उडालेलं असतं. पण माझ्या टाईल्सवर तुम्ही जर बघितलं किंवा गॅसवर बघितलं इतकं सगळं काहीच घाण नव्हतं. आणि आता रोजची स्वयंपाकाची सवय झाल्यामुळे कुठेच काही उडत नाही किंवा व्यवस्थित पद्धतीने स्वयंपाक करून घेत असते आणि जास्त पुसायला देखील डीप क्लिनिंग करण्याची सुद्धा मला गरज पडत नाही आहे. छान आता पद्धतीने गॅस पुसून घेतलेला आहे. त्यानंतर जो कॉर्नर आहे, कॉर्नरला सुद्धा इतकं सगळं उडालेलं असतं, म्हणजे तिथेच भाजी चिरणं किंवा बाकीचं काही पीठ म्हणा किंवा काही गोष्टी मी तिथेच ठेवते, त्यामुळे सगळं चिकट होऊन जातं. आणि ओला कपडा करून असं छान एकदा पुसून घेते. त्यानंतर मग परत एकदा वायपरने क्लीन करते, म्हणजे जो काही कपड्याचा वास असतो तो निघून जातो आणि वायपरने अगदीच लगेचच कोरडं होऊन जातं. तर त्यानंतर मग पुढचं जर म्हटलं तर बऱ्याच वेळा सगळं किचनचं काम आवरून झालेलं होतं आणि आता उरलेलं काम म्हणजे मेथीची भाजी निवडायची होती. पालेभाज्या जर आणल्या तर निवडायचा खूप जास्त ताण असतो. तर मी कसं आहे ना, कंटाळा करत नाही, भाजीपाला आणला की लगेचच बसून निवडून घेते. भलेही रात्रीचं थोडंसं लेट झालं तरीही एक काम जर घेतलं ना तर ते नक्कीच पूर्ण करून घेते. आता इथे पालेभाज्या मेथीची भाजी आणलेली होती, तर 20 रुपयाला मेथीची भाजी अगदी ताजी ताजी भेटली. तर चला म्हटलं तर टिफिनचं काम होऊन जाईल आणि छान आता मेथीची भाजी निवडून प्लास्टिकच्या पिशवीतच मी ठेवत असते. तर एकीकडे जे आपण मेथीची भाजी निवडतो त्यासोबत थोडीशी काळी घ्यायची, म्हणजे भाजी छान लागते. आणि त्यानंतर जे काही भाजीपाल्याचं जे काही काड्या वगैरे निघालेल्या होत्या त्या सगळ्या अशा कचऱ्याच्या बादलीमध्ये लगेचच टाकून, कचऱ्याची बादली ही लगेचच मी दरवाजाच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर ठेवून देते. सकाळी मॉर्निंगला वॉचमॅन आले की ते घेऊन जातात. सारखं म्हणजे मॉर्निंगला लवकर उठायची गरज पडत नाही. तर हा कचरा मी घराच्या बाहेरच ठेवते. रात्रीचं घरामध्ये खरकटं वगैरे मी ठेवत नाही. आणि आता जर बघितलं तर हे सगळी जी भांडी होती सगळी सुकलेली होती आणि इकडे एवढे कामं करता करता भांडी सगळी छान सुकलेली होती. चला म्हटलं तर ही सुद्धा मांडणीला लावून देऊया, म्हणजे सकाळी मॉर्निंगला टिफिन बनवताना काही फजिती होत नाही किंवा किचन काउंटरवरती पसारा होत नाही आणि भांडी सापडायची सुद्धा गरज पडत नाही. मॉर्निंगला इतकी सगळी धावपळ असते, सगळ्या गृहिणींना माहीतच असेल. तर अशा पद्धतीने मी संध्याकाळचं रुटीन माझं अशा पद्धतीने मेंटेन करत असते. तर तुम्हालाही आजची व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट देखील करा. व्हिडिओ आवडल्यास तुमची प्रतिक्रिया व्हिडिओला हाईप नक्कीच करा. चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.